आता एक अतिशय मोठी बातमी, मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका आणि या याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। शासन निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी सुरू झालेली आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी सुरू झालेली आहे। तांत्रिक मुद्द्यांमुळे काल सुनावणी स्थगित झाली होती आणि आज ती पुन्हा आता सुरू झालेली आहे। याचिकाकर्त्यांनी याचिकेत योग्य तो बदल करून पुन्हा याचिका सादर केलेली आहे। मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडते। मोठी बातमी आपण पाहतोय, मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल झाल्यानंतर आता शासन निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी सुरू झालेली आहे। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात या याचिका दाखल झाल्या होत्या आणि त्यावर आता सुनावणी सुरू झालेली आहे। तांत्रिक मुद्द्यांमुळे ही सुनावणी काल स्थगित झाली होती, ती आज पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। याचिकाकर्त्यांनी याचिकेमध्ये योग्य तो बदल करून याचिका पुन्हा दाखल केली आहे। मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, खरं तर आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। मुख्य न्यायाधीश त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आता सुरू झाली आहे। श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सध्या सुनावणी सुरू होते, कारण काल हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीची मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात जी याचिका दाखल झाली आहे त्याच्यावरची ही सुनावणी आहे। तांत्रिक मुद्द्यांमुळे काल ही सुनावणी स्थगित झालेली होती, पण त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काही बदल करून पुन्हा याचिका सादर करा असं कोर्टानं न्यायाधीशांनी सांगितलं आणि त्यामुळेच काल स्थगिती देण्यात आलेली होती। आणि आता आज पुन्हा सुरुवात झालेली या सुनावणीला याचिकाकर्त्यांनी आणि या याचिकेत योग्य तो बदल केलाय। पुन्हा त्यानंतर बदल करून ही याचिका सादर केली कोर्टामध्ये आज। आणि आता मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आता सुरू झालेली आहे। काय काय आता या सुनावणीमध्ये युक्तिवाद केले जात आहेत या सगळ्या संदर्भात माहिती सध्या घेतली जाईल आणि पुढे निर्णय आपल्या समोर येणार आहे। बरं सुमित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका, या याचिकेवर हायकोर्टात आता सुनावणी सुरू झालेली आहे। शासन निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू करण्यात आलेली आहे।